तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी आज एक व्हिडिओ बघितला, ती स्टोरी पण टाकली होती मी इंस्टाग्रामला, की पुण्यामध्ये जर मुंबईची गाडी आली तर तिला इथं पिकअप करून देत नाहीत असं मी ऐकलंय. तर अशा गोष्टी तुम्ही करू नका, कारण आपण पण पुण्यामध्ये गाडी चालवून कधी मध्ये आपण मुंबईला जात असतो सारखं आपल्या रेग्युलर मुंबईला चालणाऱ्या पण गाड्या आहेत आपल्या, त्यांना पण त्रास होईल. असं काही करू नका. शेवटी कसे पिवळी पाटे म्हणजे आपण कमवा घेतलेल्या गाड्यात त्या गाड्या पळल्याशिवाय त्यांचे पैसे होणार नाहीत, हे सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळे कोणाच्या पोटावरती पाय देऊ नका. शेवटी कसं आहे, पिवळी पाटी म्हणले की आपल्या सगळ्यांची एक पाहिजे. हे ओला उबर लुटमार करताय तेव्हा तुम्ही काय झोपता का? तुम्हाला तेव्हा आवाज नाही का उठत होत? काय करता तुम्ही? काय होतं, एक जण माती खातो पण त्याचं सगळ्यांना भोगावं लागतंय. असल्या गोष्टी करू नका. हा नाहक त्रास सर्वांना होणार आहे. हे नाही का मुंबई पुणे अशी भांडणं चालू होतील कॅबवाल्यांचे. असे धंदे करू नका. कृपा करून सगळ्यांना हात जोडून विनंती की असं काही करू नका की जेणेकरून कोणाला त्रास होईल. उलट जर पिवळ्या पाटेवाल्याचा कुठं प्रॉब्लेम झाला दिसेल तर त्याला थांबवून मदत करा. एकी ठेवा, एक व्हा. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, एक व्हा. एक झाल्याशिवाय आपला धंदा होणार नाही व्यवस्थित. कारण पिवळी पाटी चालवणं एवढं सोपं नाहीये. फक्त बोलणं सोपं आहे. लोकांना वाटतं हे करतो ते करतो, तसं काय नसतं. त्याच्यामुळे एक होऊन धंदा करा, एकमेकाला मदत करा, एकमेकासाठी पळत जावा कुठं काय प्रॉब्लेम झाला तर. पण भांडणं करू नका. इथून पिकअप करू नको, तिथून पिकअप करू नको. सगळ्यांनी एक होऊन बिझनेस केला तर नक्कीच सर्वांचं चांगलं होणार आहे, एवढे मात्र आपल्याला गॅरंटी आहे. तर विचार करा ह्या गोष्टीवरती. जास्त काय सांगणार नाही, कारण तुम्ही सगळे समजूतदार आहेत. कोणाला एवढं समजून सांगायची गरज नाही. तरी पण एवढा व्हिडिओ मला बनवावा लागला तुमच्यासाठी. प्लीज असं काही करू नका, कोणाला त्रास होईल असं. जय महाराष्ट्र.